आज आपण काय करून राहिलो, एक प्रयोग करून राहिलो. त्या प्रयोगाचं नाव काय आहे समजा की आपल्याला पाण्याची घनता किंवा डेन्सिटी ऑफ वॉटर चेक करायची आहे. डेन्सिटीची घनता थोडाफार समजून घ्यायची आहे. आपण पुस्तकात शिकलो आहे की डेन्सिटी ऑफ वॉटर किंवा पाण्याची घनता हे मिठाच्या पाण्याचं किंवा सॉल्टी वॉटर जे असते किंवा समुद्राचं पाणी असते त्याची पाण्याची घनता, त्या पाण्याची घनता काय असते, जास्त असते नॉर्मल पाण्यापेक्षा. तर आता आपण ते थोडंसं सिद्ध करायचा प्रयत्न करू. आपल्याकडे एक सेटअप आहे छोटासा, आणि हे जे प्रयोग आहेत हे 8व्या वर्गाचे प्रयोग आहेत, म्हणून त्या दृष्टिकोनातूनच थोडंफार त्यांना जे छोटे छोटे प्रयोग आहेत ते आपण करून पाहू, जेणेकरून त्या 8व्या वर्गाच्या मुलांना हे कन्सेप्ट थोडेसे व्यवस्थित समजू शकतील. तर आपल्याकडे एक ग्लास आहे आणि पाणी आहे. हे पाणी कुठलं आहे, नॉर्मल पाणी आहे. आपलं नॉर्मल पाणी म्हणजे प्यायचं पाणी आहे. मी तुम्हाला पिऊन दाखवतो. हे प्यायचं पाणी आहे. तर या पाण्याची एक डेन्सिटी आहे. हे पाणी जर मी आता ग्लासमध्ये टाकत आहे आणि या पाण्याची घनता आहे, डेन्सिटी आहे आणि या निंबूची आहे. आता पहिल्या केसमध्ये काय होते, हे नॉर्मल पाणी आहे, आपलं साधं प्यायचं पाणी आहे. त्याच्यात जर मी निंबू टाकलं तर हे काय होईल, सिंक होईल, म्हणजे बुडेल खाली. कारण की आता या कंडिशनमध्ये पाण्याची डेन्सिटी ही काय आहे, कमी आहे आणि निंबूची डेन्सिटी जास्त आहे, म्हणून ते काय झालं, सिंक झालं किंवा बुडालं. तर आता आपण काय करू, याला मी चमच्यानं काढून घेतो आणि याच्यामध्ये काय टाकू आपण आता, सॉल्ट किंवा मीठ ॲड करू. मीठ ॲड केल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की समुद्राच्या पाण्याची घनता हे जास्त असते नॉर्मल पाण्यापेक्षा. मग हे मीठ कुठून आलं आहे, आपलं हे समुद्राचं मीठ आहे. मग हे जर पाण्यात टाकलं तर काय झालं, हे एक समुद्राचं पाणी आपण इथं तयार करायचा प्रयत्न केला. आता हे मीठ टाकल्यामुळे आता हे वॉटर कुठलं झालं, सॉल्टी वॉटर झालं. या सॉल्टी वॉटरची घनता किंवा डेन्सिटी ही जास्त होईल नॉर्मल पाण्यापेक्षा. तर हेच निंबू आपण नॉर्मल पाण्यात टाकलं होतं तर ते काय झालं होतं, बुडालं होतं खाली. आता हेच आता याची आपण मीठ टाकल्यावर या पाण्याची डेन्सिटी वाढली असं आपण समजू. आणि आता जर याच्यात हे निंबू टाकलं तर काय होईल, वर तरंगायला लागेल. कारण की अशा वेळेस काय झालं, आता पाण्याची डेन्सिटी काय झाली, जास्त झाली. आता या केसमध्ये निंबाची डेन्सिटी किंवा घनता काय झाली, कमी झाली. आलं लक्षात.